अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि या उपनिषदामधला चौथा अध्याय आणि चतुर्थ ब्राह्मण चालू आहे. आणि या चौथा अध्याय चतुर्थ ब्राह्मणामध्ये आपण 4 मंत्र पूर्ण केले आणि 5वाही मंत्र मागच्या वेळेस जवळपास पूर्ण केला होता. त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा विषय आहे आणि तो पुन्हा एकदा पुनरावृत्ती करण्यासारखा आहे. आणि त्याच्यानंतर मग 5 पासून ते पुढे ऑनवर्ड्स सगळे तयार आहेत. तेव्हा आज जेवढं शक्य आहे तितकं आपण या सर्व मंत्रांचा आपण चिंतन करूया. तेव्हा हा चतुर्थ अध्याय, चतुर्थ ब्राह्मण आणि पंचम मंत्र, 5वा मंत्र असा आहे. त्याचा मूळ आपण मंत्र वाचलेला असल्यामुळे त्याची पुनरावृत्ती न करता मी त्याच्या अर्थाकडे जातो आणि आशयाकडे जातो. तेव्हा त्यानंतर जो अर्थ जो आहे त्या मंत्राचा, 5व्या मंत्राचा, तो असा आहे की तो जो आत्मा आहे म्हणजे तो जीवात्मा जो आहे तोच ब्रह्म आहे आणि तोच विज्ञानमय, मनोमय, प्राणमय, चक्षुर्मय, श्रोत्रमय, पृथ्वीमय, जलमय, वायुमय, आकाशमय, तेजोमय, अतेजोमय, काममय, अकाममय, क्रोधमय, अक्रोधमय, धर्ममय, अधर्ममय आणि सर्वमय आहे. जे काही इदम या क्षेत्रात येतं ते सर्व प्रत्यक्ष आणि अधोमय म्हणजे परोक्ष असं सर्व काही ते आत्मतत्वच आहे. आणि म्हणून आत्मतत्वच हे ब्रह्मतत्व आहे असा तो सिद्धांत वेदांनी सांगितलेला आहे. तेव्हा जसं त्या प्रत्येक जीवात्मा ज्या पद्धतीचं कर्म करत असतो तसंच तो आचरणात, हेच त्याच्या आचरणात दिसतं आणि तसाच तो स्वतःही होऊन जातो. शुभकर्म करणारा जो आहे तो शुभ होतो, पापकर्म करणारा पापी होतो. पुरुष जो आहे तो पुण्यकर्माने पुण्यात्मा होत असतो आणि पापकर्माने तो पापी होत असतो. कोणी कोणी म्हणतात की हा पुरुष काममय असतो, जसा कामनावाला असतो तसाच तो संकल्पही करत असतो आणि असा संकल्प तो होत असतो की तसेच कर्म तो करत असतो, तेव्हा तसेच फल त्याला प्राप्त होत असत. म्हणजे आचरणाप्रमाणे आणि कर्माप्रमाणेच त्याची स्थिती तिथे निर्माण होऊ शकते, असा हा या ठिकाणी विषय आहे. तेव्हा याचा जो अर्थ आहे शब्दशः असा आहे, तर त्याचा आपण आता आशय पाहूया. त्याचा आशय असा आहे की जो जीवात्मा अशा प्रकारे संसारित असतो, संसारित होऊन या इहलोक आणि परलोकामध्ये गमनागमन करत असतो, इहलोक आणि परलोक याच्यामध्ये तो नेहमी येणं जाणं करत असतो, तो हा खऱ्या अर्थाने मूलतः तो परब्रह्मच आहे, जो की क्षुधा, पिपासा इत्यादी धर्माच्या पलीकडे आहे. तो विज्ञानमय, विज्ञान बुद्धीच म्हणतात त्यानेच उपलक्षित आहे. अर्थात तो तन्मय होऊन जातो त्याच्या विषयामध्ये. हा आत्मा कोण आहे, जो या प्राणामध्ये विज्ञानमय आहे असं सांगितलं आहे. विज्ञानमय अर्थात विज्ञान प्राय करण्यात या ध्यायती लीलायती व इत्यादी वाक्याने त्याचे विज्ञान धर्मत्व प्रतीत होत असतं. अशा प्रकारे तो मनोमय असतो. मनाची सन्निधीच्या कारणाने तो मनोमय आणि प्राणाच्या सन्निधीच्या कारणाने तो प्राणमय होत असतो. प्राण पंचपृथ्वीचा असतो, त्याच्यातच तो तन्मय होत असतो. त्याचे की तो चेतना चालताना पाहिल्या जात असते की रूपदर्शनाच्या वेळी तो चक्षुर्मय होतो आणि शब्द ऐकण्याच्या वेळी तो श्रोत्रमय होतो. अशा प्रकारे त्या इंद्रियाच्या व्यापाराचा प्रादुर्भाव होण्यावर तो तद्रूप होऊन जात असतो. अशा प्रकारे बुद्धी आणि प्राणाच्या द्वारे तो चक्षु आदी इंद्रियामध्ये हे शरीर आरंभक पृथ्वी आदी भूतमय होऊन जात असतो. आणि त्या समय त्या पार्थिव शरीराचा प्रारंभ होण्यावरच पृथ्वीमय होऊन तो जात असतो आणि वरुणादी लोकांमध्ये तो जलीय शरीराचा आरंभ होण्यास हे जलमय होत असतो, परंतु वायुमय होत असतो आणि आकाश शरीराचा आरंभ झाल्यावर तो आकाशमय होऊन जात असतो. अशा प्रकारे हे देव शरीर जे आहे ते तेजस आहे, याचा आरंभ होण्यावर तो तद्रूप अर्थात तेजोमय होऊन जात असतो. त्याच्यापेक्षा भिन्न पशु आदीचे शरीर हे नारकीय जीवाच्या तथा प्रेतादीच्या शरीरात अतेजोमय लक्षण असतात.
त्याच्या अपेक्षेने श्रुती सांगत असते की अतेजोमय हा, अशा प्रकारे हा जो आत्मा आहे तो देहेंद्रिय संघात रूप होऊन अन्य प्राप्तव्य वस्तू पाहताना मला हे प्राप्त करून घ्यायचे आहे, मला हे प्राप्त करून घ्यायचे राहिले आहे, मी हे प्राप्त केलेले आहे, अशा प्रकारे विपरीत ज्ञानयुक्त होऊन त्याची काममय स्थिती होऊन जात असते. आणि त्या कामनेमध्ये दोष पाहिल्यावर जेव्हा तत्संबंधी अभिलाषा निवृत्त होऊन जाते तेव्हा चित्त मात्र प्रसन्न होतं, निष्कल्मश म्हणजे तो निष्पाप अर्थात शांत होऊन जात असतो. या कारणाने तन्मय अर्थात आकाशमय होतो. अशा प्रकारे कोणाच्या द्वारे त्या कामनेचा विघात होण्यावर ते काम क्रोध रूप परिणित होऊन जात असतात. या कारणाने तद्रूप होऊन तो क्रोधमय होऊन जात असतो. तो क्रोध जेव्हा कोणत्या तरी उपायाने निवृत्त होतो तेव्हा मात्र त्याचे चित्त प्रसन्न होते आणि अनुकूल झाल्यावर त्यास अक्रोध म्हटले गेलेले आहे. त्याच कारणाने तो अक्रोधमय होऊन जात असतो. अशा प्रकारे काम क्रोध आणि अकाम अक्रोधाच्या कारणाने तो तन्मय होऊन तो धर्ममय आणि अधर्ममय देखील होऊन जात असतो. कारण की काम क्रोध इत्यादिकाच्या शिवाय धर्मादीची प्रवृत्ती होणे देखील संभव नसते. जीव जे जे काही कर्म करत असतो ते कामाचीच पराकाष्ठा करत असतो. या स्मृतीने देखील हे सिद्ध केलेले आहे की धर्ममय आणि अधर्ममय होऊन सर्वमय होऊन जात असतो. जेवढे काही व्याकृत असते ते सर्व धर्म आणि अधर्माचेच फल आहे. त्यास प्राप्त करणारा देखील तन्मय होऊन जात असतो. अधिक काय, याच्या विषयामध्ये ही गोष्ट सिद्धच आहे की हे इदममय ग्रह्यमाण विषयादीमय असतात, त्यामुळे अधोमय देखील आहे. अधः या पदाने ग्रहमाण कार्यापेक्षा भिन्न परोक्ष वस्तूचा निर्देश होत असतो. अंतःकरणामध्ये अनंत भावना विशेष असते आणि त्याची ही विशेष रूपाने निर्देश केला जाऊ शकत नाही. वेळेवेळेनुसार त्याच्या कार्यानेच हे समजून येत असते की या हृदयामध्ये ही भावना असते तर त्याच्या हृदयामध्ये ती भावना असते आणि त्या ग्रह्यमाण कार्याने याचे इदम रूपाने निर्देश केला जाऊ शकत असतो. आणि जो अंतःकरणामध्ये स्थित म्हणजे परोक्ष व्यवहार करतो तो समय हे अधोमय असतो. संक्षेप्तः तर ज्याचे जसे करणे अथवा आचरणात आणण्याचा जो काही स्वभाव असतो तो यथाचारी होत असतो. तो यथाकारी म्हणजे जसे करणार असतो तसेच तो होऊन जात असतो. आणि विधी आणि प्रतिषेधाने ज्ञात होणारी जी नियत क्रिया असते त्याचे नाव करणे आहे आणि अनियतित आचरण नाम जे आचरणामध्ये आणणे आहे. असा दोघांचा हा भेद आहे. साध्य करणारा साधू असतो हे यथाकारी या पदाचे विशेषण आहे. यथाकारी आणि यथाचारी या पदामध्ये णिनी या ताच्छिल्य प्रत्ययास ग्रहण केले गेले आहे. आणि या कारणाने कर्मात अत्यंत परायण होण्याचा स्वभावच हा तन्मयता आहे. केवळ त्या कर्ममात्राने तन्मयता होत असते. आशंका करून श्रुती सांगत आहे की पुण्यकर्माने पुरुष पुण्यवान होऊन जात असतो आणि पापकर्माने तो पापी होऊन जात असतो. अर्थात पुण्य आणि पाप रूपानेच कर्मानेच तो पुरुषास ही त्या भावनेशी ती तन्मयता प्राप्त होते आणि त्यास तसा स्वभाव होण्याच्या अपेक्षा त्याची ती पुढे राहत नाही. ताच्छिल्य म्हणजे तसा स्वभाव होण्यावर तन्मयतेची अधिकता होत असते. इतकेच अंतर आहे. तेव्हा अशा स्थितीमध्ये काम क्रोध इत्यादी पूर्वक पुण्य अथवा पुण्याचे आचरण करणे हे जीवाचे सर्वमयत्वाचा हेतू आहे आणि त्याच्या हे संसाराचे कारण आहे. आणि एका देहापासून दुसऱ्या देहास ग्रहण करत असताना पुण्य आणि पाप संसाराचे कारण आहे. या विषयामध्ये विधी आणि प्रतिषेध होत आहे आणि हेच शास्त्राची सफलता आहे. येथे दुसरे बंधमोक्ष कुशल पुरुष सांगत आहेत की हे ठीक आहे की कामादीपूर्वक पुण्य आणि पापच हे शरीर ग्रहणाचे कारण आहे. तरी देखील कामनेने प्रेरित झालेला पुरुषच पुण्य पाप रूपी कर्माचा हा संग्रह करत असतो. कामनेचा नाश होण्यावर तर विद्यमान कर्म देखील पुण्य पापाची वृद्धी करणारा हा होतच नाही आणि कामना रहित होण्यावर संग्रह केलेले पुण्य पाप कर्म देखील फलाचा आरंभ करू शकत नाहीत. आणि म्हणून कामनाच संसाराचे मूळ आहे असे अथर्वण श्रुतीमध्ये देखील ठासून सांगितले आहे. जो पुत्र पशु आणि कामनेचे सर्वश्रेष्ठ मानताना त्याची इच्छा करत असतो तो या कामनेच्या कारणाने त्या स्थानामध्ये जन्म घेत असतो. आणि म्हणून हा पुरुष जो आहे तो काममयच आहे. याचे जे अन्यमयत्व आहे ते विद्यमान राहताना देखील
याच्या सर्वमयत्वाचे कारण नसते. ह्यानेच श्रुती निश्चय करत आहे की तो हा पुरुष हा काममयच आहे. कारण की हा काममय होऊन जशी कामनेने युक्त अर्थात यथाकाम होऊन जातो, म्हणजेच त्याला तत्क्रतू होत असतो. थोडीशी अभिलाषा मात्र नाही, अभिव्यक्ती झालेली ती कामना ज्या विषयामध्ये होत असते ती त्यापासून क्षतिग्रस्त न होता स्फुट होण्यास कृतरूप होऊन जात असते. क्रतू अध्यायवास अर्थात निश्चयास म्हणत असतात. ज्याच्या मागे क्रियेची प्रवृत्ती होत असते हा यत्क्रतू होत आहे. अर्थात कामनेचे कार्यरूप ज्या प्रकारचे क्रतूने हा युक्त होऊन जात असतो तेच कर्म करत असतो. या विषयास घेऊन क्रतू होत असतो. याचे फल सिद्ध करण्यासाठी जे योग्य कर्म आहे त्यासच तो करत असतो. आणि जसे कर्म करत असतो तेच अभिसंपन्न होते, अर्थात त्याचेच फल प्राप्त करून घेत असतो. म्हणून याचे सर्वमयत्व आणि संसारित्वाच्या कामनेचं हे मूळ कारण ही कामनाच आहे. संसाराचं मूळ कारण ही कामना आहे, असे या ठिकाणी पुन्हा एकदा स्पष्टपणे ठासून सांगितलं आहे. असा हा 5वा मंत्र आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया. 6व्या मंत्रामध्ये कामनेच्या अनुसार शुभ अशुभ गती आणि निष्काम ब्रह्मज्ञानानेच मोक्ष प्राप्तीचं निरूपण आहे. या ठिकाणी श्लोक जो आहे तो आपण बहुतेक वाचलेला आहे, त्यामुळे मी अर्थाकडे जातो. ह्या विषयामध्ये हा मंत्र आहे की याचे लिंग अर्थात मन ज्याच्यामध्ये अत्यंत आसक्त होऊन जाते त्याच्या फलासच हा अभिलाष होऊन कर्माच्या सहित प्राप्त करत असतो. या लोकांमध्ये हा जे काही करत असतो त्या कर्माचे फल प्राप्त करून त्या लोकांकडूनच कर्म करण्यासाठी पुन्हा या लोकात येऊन जातो. अवश्यच कामना करणारा पुरुषच असे करत असतो. आता जो कामना न करणारा पुरुष असतो त्याची काय स्थिती आहे तर त्या विषयामध्ये तो सांगत आहे की तो कसा असतो तर तो अकाम, निष्काम, आप्तकाम आणि आत्मकाम असा तो असतो. त्या प्राण्याचे उत्क्रमण होत असते तर तो ब्रह्मच राहून ब्रह्मलाच प्राप्त होत असतो. तो ब्रह्मस्वरूपच होतो, हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये आशय असा आहे या सगळ्याचा की तत् या विषयामध्ये हा श्लोक आहे. हा जो मंत्र देखील आहे तदैवेती त्यालाच जात असतो आणि सक्त आसक्त होऊन अर्थात त्यामध्ये आपली अभिलाषा प्रकट करून कशा प्रकारे जातो तर कर्माच्या सहित अर्थात ज्या कर्मास त्याने फलासक्त होऊन केले आहे त्या कर्मासहितच तो त्या कर्माच्या प्रतिजात होत असतो. तो जाणारा कोण आहे? लिंग मन, लिंग देह, मन प्रधान. या कारणाने मनासच लिंग असं म्हटले जाते. अथवा ज्याच्याद्वारे लिंगन अवगमन होत असतं अर्थात ज्या साक्षीने तो जाणत असतो त्यासच लिंग असं म्हणत आहे. त्या संसारिकाचे हे मन ज्यामध्ये निशक्त निश्चयपूर्वक सक्त अर्थात उद्भूता अभिलाषा होत असते, म्हणजे त्याची अभिलाषा ही प्रगट होत असते व त्या अभिलाषाने युक्त होऊनच त्याने हे कर्म केलेले असते. याने अर्थात या चित्ताच्या आसक्तीचे कारणच त्याची प्राप्ती होऊन जात असते. आणि याने हे सिद्ध होते की कामच संसाराचे मूळ आहे आणि म्हणून ज्याची कामना निवृत्त होऊन गेली तोच या ब्रह्मवेत्याचे कर्म देखील ही वंद्याची संतती होऊन जात असते. म्हणजे त्याला एकदा तो त्यातून निवृत्त झाला तर केलेल्या क्रियेचा कुठल्या प्रकारचं फल त्याच्यामध्ये त्याला मिळत नाही. ज्याप्रमाणे आप्तकाम आणि शुद्धचित्त पुरुषाची सर्व कामना इथेच लीन होऊन जात असते असं श्रुतीने सुद्धा सिद्ध केलेले आहे. आणि कर्माच्या अंतास अर्थात जेथपर्यंत कर्माचा अंत म्हणजे अवसान होते तेथपर्यंत त्यास प्राप्त करून भोगून म्हणजे कर्मफलाच्या परिसमाप्ती करून कोणत्या कर्माचा अंत प्राप्त होतो हे देखील दाखवलेले आहे. त्यामुळे या लोकांमध्ये हे जे काही कर्म करत असतो त्यांचे अर्थात त्या कर्माचे फल भोगून त्याचा अंत प्राप्त करून घेत असतो. त्या लोकांमध्ये येऊन तो जात असतो. हा लोकच हा कर्मप्रधान आहे. आणि यावरच श्रुती सांगते की कर्मणे अर्थात पुन्हा पुन्हा कर्म करून फलासक्तीचे कारण पुन्हा परलोकात जात असतो. अशा प्रकारे जो कामना करणारा असतो तो संसार बंधनास नेहमी प्राप्त होत असतो. कारण की कामना करणारा अशा प्रकारचा संसारितच असतो. तो कामनाने जर निवृत्त झालेला असेल तर तो संसार बंधनात पडत नाही. फलासक्तीची गती तर दाखवून दिली आहे, परंतु जो निष्काम आहे
याची क्रिया संभव न होण्याच्या कारणाने कामना न करणारा पुरुष हा तो मुक्तच होऊन जात असतो. परंतु जीव जी आहे ती कामना न करणारा कसा काय होऊ शकतो हा प्रश्न आहे. आणि जिथे जिथे आपण जीव म्हटलं की तो कामना करणारा आलाच, त्यामुळे तो कामना न करणारा कसा होऊ शकतो. जो अकाम होत असतो तोच कामना न करणारा असतो. आणि अकामता कशी होते तर त्यावर दाखविले आहे की जो निष्काम आहे, अर्थात ज्याच्या कामना सर्व निघून गेल्या आहेत, तो पुरुष निष्काम म्हणला जात असतो. कामना कशा प्रकारच्या निघून जातात तर तो आप्तकाम होऊन जातो. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस पुरुष जो आहे तो जीवभाव जरी असला तरी जेव्हा त्याच्यामध्ये सद्गुरूच्या कृपेने तो आत्मकाम होतो, आत्मतत्व हेच त्याच्याकरता ह्याच्यातच त्याची कामना राहते, त्यावेळेस तो आत्मकाम होऊन जातो. अर्थात ज्याने सर्व कामना प्राप्त करून घेतलेले आहे तो आप्तकाम आहे. म्हणजे त्याला आता कामना राहत नाही, शेष कामना ज्याची राहत नाही, हा त्याचा अर्थ आहे. आणि त्या कारणाने तो निष्काम होतो. तर कामनेची प्राप्ती मुळातून कशी होत असते तर ती आप्तकाम होण्याने ज्याच्या कामनेचा विषय हा आत्माच असतो, कोणत्या तरी अन्य वस्तूचा पदार्थ तो राहतच नाही. आणि आत्माच अंतर्बाह्य पूर्ण प्रज्ञान घनाने एकरस असतो. या आत्म्यापेक्षा भिन्न कामनाचे योग्य कोणत्याही अन्य न वर आहे आणि न खाली आहे, न इकडे आहे न तिकडे आहे. अर्थात न खाली असतात, याच्यासाठी सर्व काही केवळ आणि केवळ आत्माच होऊन गेलेला आहे. तो कोणत्याद्वारे कोणास पाहिल, कोणास ऐकेल, कोणाबद्दल मनन करेल अथवा जाणेल, अशा प्रकारे जाणणारा ही कोणाचीही कामना करेल हा प्रश्न त्या ठिकाणी राहत नाही. जो पदार्थ अन्य रूपाने जाणला जात असतो तोच कामनेसाठी योग्य असतो. आणि हा अन्य पदार्थ आप्तकाम जर झाला, ब्रह्मवेत्याच्या दृष्टीने त्या पदार्थाला खऱ्या अर्थाने अस्तित्वच नसतं. आणि म्हणून जो कोणी आप्तकाम होण्याच्या कारणाने होण्याच्या कारणाने तो निष्काम, अकाम आणि कामना न करणारा देखील होतो. आणि ह्या कारणाने तो मुक्त होऊन जातो. ज्याच्यासाठी सर्व काही आत्माच होऊन जातो त्याच्यासाठी कामनाच्या योग्य कोणत्याही अनात्मा होऊ शकत नाही. कुणीही दुसऱ्या कामनाचे योग्य अनात्मा देखील राहील आणि सर्व काही आत्माच होऊन गेला आहे असे कथन जर केले तर ते परस्पर विपरीत राहील. आणि म्हणून सर्वात्मदर्शीचेसाठी कामनाचे योग्य वस्तूचा अभाव होऊन जाण्याच्या कारणाने कर्म हे त्या ठिकाणी संभव होत नाही. कर्म म्हणजे या ठिकाणी काम्य कर्म. जेव्हा कामना संपली तर काम्य कर्म हे संभवतच नाही. जे लोक प्रत्यवाच्या निवृत्तीसाठी ब्रह्मवेत्याचे देखील कल्पना करत असतात त्यांच्यासाठी सर्व काही आत्मा होत नाही. कारण की प्रत्यवाय तर आत्म्यापेक्षा भिन्न कोणी अन्य त्यागणास पदार्थ योगच हा मानला गेलेला आहे. तेव्हा ब्रह्मवेत्ता तर आम्ही त्याला म्हणत असतो की ज्याने आत्म्यास क्षुधादीने अतीत म्हणजे भूतकाळात आणि प्रत्यवायाने असंबद्ध असा जात असतो, हे सर्वदा क्षुधादीच्या अतीत आत्म्यासच पाहत असतो. कारण की जो आत्म्यापेक्षा भिन्न कोणत्या तरी हेय अथवा उपदेश वस्तूस पाहत नाही, त्याने कर्माचे संबंध होणे संभवतच नाही. जो ब्रह्मवेत्ता नसतो त्याचा प्रत्यवाच्या निवृत्तीसाठी कर्माची आवश्यकता असते. आणि या कारणाने यामध्ये काहीही परस्पर विरुद्ध नाही. जेव्हा कामनाच ही आत्मतत्व असते, आत्मकाम त्याला म्हटलेलं आहे, तेव्हा आप्तकामाचा संबंध हा आत्मतत्वाशी ज्याची प्राप्तीची ज्याची कामना आहे तर ती त्याला ही काम्यकर्मामध्ये मोडत नाही. आणि त्यामुळे तो मुक्त असतो. आणि तरीही त्याची आप्तकामनता आणि कर्माचा भाग जो आहे ती क्रिया शुद्ध क्रिया राहते. त्या कर्मामध्ये कुठलीही कामना असेल किंवा काम्यकर्म नसतं. आणि म्हणून कामनेचा अभाव होण्याच्या कारणानेच कामना न करणारा पुरुष हा पुन्हा जन्म घेत नसतो, तो तर मुक्तच होऊन जात असतो. अशा प्रकारे कामना न करणाऱ्या त्या पुरुषाच्या कर्माचा अभाव होऊन जाण्याच्या कारणाने गमनाचे कोणतेही कारण न राहिल्याने त्याचे वाघादी प्राण उत्क्रमण होत असत. देहाच्या वरच्या दिशेने तो जात नाही. आणि आत्मकामाचे कारण आत्मकाम झालेला तो विद्वान तो येथेच ब्रह्मीभूत होऊन जात असतो. तो हा निश्चयच त्याचा आत्मकाम आप्तकाम आत्मकाम आणि अकाम रूप तो असतो. एकाच अर्थाचे सगळे शब्द आहेत. अशा प्रकारे हा दृष्टांत रूपाने त्या ब्रह्माचेच रूप दाखवले आहे. अथा कामयानहा इत्यादी वाक्याने हे त्याचा हा द्राष्टांतिक भूत अर्थात उपसंहार करून गेलेला आहे. तो अशा प्रकारे साधक कशा प्रकारे मुक्त होतो तर
सांगितलं जात आहे की जो सुषुप्ती अवस्थेमध्ये स्थित असल्यासारखे निर्विशेष अद्वैत अलुप्ता चिद्रूप ज्योतिस्वरूप आत्म्यास पाहत असतो, त्या कामना न करणाऱ्या पुरुषाच्या कर्माचा अभाव होऊन जाण्याच्या कारणाने गमनाचे काही कारण न राहिल्याने त्याचे वागादी प्राण उत्क्रमण करत नाही आणि म्हणून तो विद्वान येथेच ब्रह्मरूप होऊन जात असतो. जर तो देहावासनासारखे ही देहवानासारखा दिसून जरी येत असला तरीही परंतु तो ब्रह्महून ब्रह्मासच प्राप्त करत असतो. कारण की त्या अब्रह्मत्वाचे परिच्छेदाची हेतुभूता कामना हे राहत नाही. या कारणाने तो हेच ब्रह्मच आहे मग ब्रह्मालाच प्राप्त करून घेत असतो. आणि शरीर झाल्यानंतर नाही तर शरीर असताना तेव्हा मृत्यू पावलेल्या विज्ञानास ही भावांतराची प्राप्ती होत नसते. अर्थात जीवित अवस्थेमध्येच तो त्याचा भिन्नत्वाचा भाव राहत नाही. देहांताचा संयोग न होण्याने तो ब्रह्माला प्राप्त होत असतो असे सांगितले जात आहे. ते जरी मोक्ष काही भावांतर प्राप्ती मानली जाईल तर संपूर्ण उपनिषदाची विवक्षित जे आत्मैक रूप सिद्धांत आहे तो बाधित होईल आणि म्हणून मोक्ष कर्मनिमित्तिक होऊन जाईल आणि ज्ञाननिमित्तिक राहणार नाही आणि हे इष्ट नाही. कारण की याने मोक्षाची अनित्यता देखील प्राप्त होईल. कर्माने निष्पन्न होणाऱ्या हा पदार्थ हा नित्यच मानला पाहिजे. जसे की तो या ब्राह्मणाची नित्य महिमा आहे या मंत्रवर्णाने सिद्ध होतं. याच्याशिवाय स्वाभाविक अकृत्रिम स्वरूपाच्या शिवाय अन्य कोणत्याही पदार्थ जे आहे हा नित्य आहे अशी कल्पनाच केली जाऊ शकत नाही. जर अग्नीने उष्णत्वाचा हा प्रकाश देखील अग्नीच्या व्यापारामध्ये हे मागे होणार असतो, तो अग्नीच्या व्यापाराच्या मागे होणार आहे आणि स्वाभाविकच आहे असे म्हटले तर ते परस्पर विरुद्ध ठरेल. जरी म्हणाल तर अग्नीचे उष्णत्व आणि प्रकाशाचे ज्वलन या व्यापाराच्या मागे हे होणे सिद्ध होत असते तर हे सुद्धा म्हणणे ठीक नाही. कारण की तो तर दुसऱ्याच्या उपलब्धीने आणि व्यवधानाची निवृत्तीच्या या अभिव्यक्तीच्या अपेक्षेने होत असतो. ज्वलनादी व्यापारपूर्वक जो अग्नी आपल्या उष्ण आणि प्रकाश गुणाच्या सहित अभिव्यक्त होत असतो तो अग्नीच्या अपेक्षित नसतो. तर मग काय गोष्ट आहे तर अग्नीचे उष्णत्व आणि प्रकाश रूप असलेला जो धर्म आहे तो दुसऱ्याच्या दृष्टीने आहे. तो दुसऱ्याच्या दृष्टीने व्यवहित असून तो गौण आहे. अर्थात कोणाच्या तरी दृष्टीने असंबद्ध आहे आणि म्हणून ज्वलनाच्या अपेक्षेने दृष्टीची त्या व्यवधानाची निवृत्ती होण्यावर ती अभिव्यक्त होत असते. ह्यालाच ही भ्रांती असे म्हणतात. हीच भ्रांती होऊन जाते आणि उष्णत्व आणि प्रकाश धर्म हा ज्वलनपूर्वक उत्पन्न झालेला आहे अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. जरी उष्णत्व आणि प्रकाश देखील अग्नीचे स्वाभाविक धर्म नसते तर मग अग्नीचा स्वाभाविक धर्म जो आहे तो आमच्यामध्ये कोणतं उदाहरण हे देऊ की स्वभाव पदार्थाचा हा स्वभाव जो असतो तो पदार्थाचा स्वाभाविक धर्म जो आहे तो अस्तित्वातच नसतो आणि ते मुळातूनच आत्मस्वरूप असतं, आत्मतत्वच असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची जी काय आपण ज्याला धर्म म्हणतो किंवा गुणधर्म म्हणतो किंवा त्रिगुणात्मक क्रीडा म्हणतो तर ती त्या केवळ प्रकृतीमध्ये आहे, आत्मस्वरूपामध्ये नाहीये. म्हणून पदार्थाचा जो स्वाभाविक धर्म जो आहे तो मुळातूनच अस्तित्वात नसतो असं सांगितलं जाऊ शकत नाही. वेड्याच्या तुटण्याच्या समान मोक्ष देखील तुमच्या बंधना निवृत्ती रूपा अभावमय धर्म आहे असे सांगितले तर ते उचित होणार नाही. कारण एकच अद्वितीय ब्रह्म सर्वत्र आहे आणि या श्रुतीच्या अनुसार परमात्म्याची एकता स्वीकार केली गेली पाहिजे. परमात्म्यापेक्षा भिन्न कोणी दुसरा हा असूच शकत नाही. ज्यांच्या बेड्या तुटण्या समान बंधना निवृत्ती रूप मुक्ती होईल आणि परमात्म्यापेक्षा भिन्न कोणत्या तरी अन्य वस्तूचा अभाव आम्ही पूर्वीच विस्ताराने दाखवला आहे आणि म्हणून अविद्येची निवृत्ती मात्राने मोक्ष व्यवहार होत असतो असे आमचे कथन आहे. ज्या प्रकारे की रज्जू आदीमध्ये सर्पाधिकाच्या अज्ञानाची निवृत्ती होऊन गेल्यावर सर्पाधिकाची निवृत्ती ही स्वाभाविकच होत असते. जे लोक असे म्हणतात की मोक्षाच्या कोणत्या तरी विज्ञानानंतर अथवा आनंदानंतर ही अभिव्यक्ती होते तर त्यांना अभिव्यक्ती शब्दाचा अर्थ दाखवला पाहिजे. जरी लौकिकी उपलब्धी अर्थात या विषयाची व्याप्ती जी अभिव्यक्ती शब्दाचा अर्थ आहे तर ते दाखवले पाहिजे की विद्यमान सुखाची अभिव्यक्ती होत असते अथवा अविद्यामानाची हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. जर म्हणतील
की विद्यमान सुखाची अभिव्यक्ती होत असते, तर ज्या मुक्तीच्या प्रती त्या विद्यमान सुखाची अभिव्यक्ती त्यांचे तर ते आत्मस्वरूपच आहे. आणि म्हणून नित्य अभिव्यक्त होण्याच्या त्याची उपलब्धीमध्ये काही व्यवधान न होऊ शकण्याचे कारण की तो मुक्तीस अभिव्यक्त करत असतो. सांगणे हे व्यर्थ आहे, कारण अभिव्यक्ती आणि मूळ स्वरूप या दोघांमध्ये जर विचार केला तर त्याचा खऱ्या अर्थाने केवळ आणि केवळ मूळ स्वरूपच आहे, अन्य दुसरं काहीही नाही. जर तो कधीच अभिव्यक्त होत तो कधीच अभिव्यक्त जर तो कधी अभिव्यक्त होत असेल तर त्याच्या उपलब्धीमध्ये व्यवधान राहण्याच्या कारणाने तो अनात्मभूत आहे, तेव्हा तर त्याची दुसऱ्या साधनेने अभिव्यक्त होण्याचा प्रसंग उपस्थित होत असतो. अशा प्रकारे अभिव्यक्तीच्या साधनाची देखील अपेक्षा होऊन जात असते. जरी उपलब्धी समानात श्रेयत्व मानले गेले जाईल तर व्यवधानाची कल्पना न होऊ शकत असल्याने त्याच्या कारणाने अथवा सर्वदा अभिव्यक्तीच होईल अशा अनअभिव्यक्तीच होईल या दोनही मध्ये कल्पना काही प्रमाणात नाही. एकच आश्रयवाले अर्थात एकाचेच आत्मभूत धर्माचा परस्पर विषय आणि विषय मध्ये हे भाव होणे हे संभवतच नाही. तेव्हा अभिव्यक्ती हा केवळ एक प्रकारचा आभास आहे असं म्हणता येईल, आणि अधिष्ठान हेच सत्य आहे हा याच्यातला सांगण्याचा मुख्य भाग आहे. आता याच्यावर काही प्रश्न उत्तर आहे. पूर्व पक्ष म्हणतो की विज्ञान आणि आनंदाच्या अभिव्यक्तीने पूर्व याचा संसारित्व आणि अभिव्यक्तीच्या पश्चात मुक्तत्व दाखविले आहे. ते अत्यंत विलक्षण होण्याच्या कारणाने नित्य अभिव्यक्ती ज्ञानस्वरूप परमात्म्यापासून ते भिन्न आहे. जसे उष्णता आणि शीतलता त्या अग्नीपासून भिन्न आहे. अशा प्रकारे परमात्मा सिद्धांती म्हणतो की अशा प्रकारे परमात्म्याशी भेदाची कल्पना करण्यात तर वैदिक सिद्धांताचा परित्याग झाल्यासारखाच होईल. तुम्ही ह्याच्यापासून काही भिन्न आहे हे वाक्यच मुळातून हा वेदांताचा वैदिक विचाराचा वैदिक सिद्धांताचा परित्याग आहे. त्यावर पूर्व पक्ष म्हणतो जरी या समयाच्या समान मोक्षाची काही विशेषता न मानली जाईल तर त्याच्यासाठी अधिक प्रयत्न करणे संभव होणार नाही आणि शास्त्राची व्यर्थता देखील प्राप्त होईल. जरी असं म्हटलं तर काय, तर ते सिद्धांती म्हणतात की अशी गोष्ट नाहीये, कारण की अविद्यारूपी भ्रमाची निवृत्तीच्यासाठी होण्याच्या कारणाने त्याची सार्थकता असते. परमार्थतः मुक्तत्व अमुक्तत्व त्यामध्ये कोणताही भेद नसतो, कारण की आत्मा सर्वदा एकरूपच आहे. परंतु शास्त्रजनित विज्ञानाने तद्विषयक अज्ञानाचा नाश होऊन जातो आणि शास्त्र उपदेशात प्राप्त होण्याच्या पूर्वीच त्याचा प्रयत्न करणे देखील हे उचितच असते. त्यामुळे पूर्वपक्ष परत एकदा म्हणतो की अविद्यावान आत्म्याचे अविद्येस निवृत्ती व अनिवृत्तीच्या कारणाने राहणारा भेद तर हे नेहमी राहणारच आहे. त्यावर सिद्धांती म्हणतो नाही, कारण की आत्म्यास अविद्याजनित कल्पनेचा विषय मानला गेला आहे. या कारणाने रज्जू, उसर, शुक्ती आणि आकाश या चारीमध्ये भासणारे हे सर्प, जल, रजत आणि मालिन्य जसे कोणी दोष जाणत नाही, त्याच प्रकारे आत्म्यामध्ये देखील अविद्याजनित कल्पनेने कोणताही दोष होऊ शकत नाही असे आम्ही म्हणून टाकले. आधीच आपण हे निवेदन केलेलं आहे. आता त्यावर पुन्हा एकदा पूर्व पक्ष पूर्व पक्ष म्हणतो की तिमिर हा रोगमुक्त आणि तिमिर हा रोगमुक्त दृष्टीने जसे चंद्रमाचे भेद प्रतीत होत असते, अगदी तसेच अविद्येचा करता आणि अकर्ता होण्याने आत्म्यामध्ये देखील हा भेद होऊन जाईल. त्यावर सिद्धांती म्हणून नाही, असं होणार नाही, कारण की ध्यानासारखे करत असतो, चंचल सारखा हा तो होत असतो. अशा श्रुतीद्वारे स्वयं आत्म्याची अविद्या करता होण्याचा निषेध केला आहे. याच्याशिवाय अविद्यारूप भ्रम तर अनेक व्यापाराच्या सहवासात उत्पन्न होत असतो आणि तो आत्म्याचा विषय देखील आहे. म्हणून ज्याच्याद्वारे अविद्यारूप भ्रम घटादीच्या समान प्रत्यक्षतया ग्रहण केला जातो ते अविद्यारूप भ्रम असणारा हा होऊ शकत नाही. त्यामुळे पूर्व पक्ष म्हणतो मी हे जाणत नाही असा अनुभव पाहिल्या जाण्याच्या कारणाने तर आत्मा अविद्यारूप भ्रमवालाच सिद्ध होतो. तर सिद्धांती म्हणतो अशी गोष्ट नाहीये, कारण की त्या अनुभवाचा देखील पृथक करून ग्रहण होत असतो आणि ज्याचं पृथक करून ग्रहण करणार आहे आणि त्यामध्येच जो भ्रांत निर्माण करतो असं सांगणं तो परस्पराच्या विरुद्ध होईल. मी जाणत नाही, मी मुक्त आहे, हा जो अनुभव आहे तो अनुभव दिसून येत असतो असे तुम्ही सांगत आहात आणि असे देखील सांगत आहात की त्याला त्यास
ही त्यास पाहणाऱ्याची ही अज्ञान व मुग्ध रूपता ही पाहिली जात असते. तेव्हा अशा प्रकारे तर ते अज्ञानादी दर्शनाच्या विषयामध्ये अर्थात कर्मरूपताच प्राप्त होऊन जात असतात. तेव्हा कर्मभूत होऊन ते अज्ञान आणि मुग्धता ही कर्तृ स्वरूपामध्ये साक्षीचे विशेषण करण्या कशा प्रकारे होऊ शकते, तर साक्षीचे विशेषण आहे तर ते त्याचे कर्म कसे होऊ शकत असतात. आणि तो साक्षीत्वाच्या भावात गेला तर तो कर्माच्या फलापासून अलिप्त झाला, अर्थात साक्षीने तो व्याप्त झालेला आहे. कर्म तर कर्त्याच्या क्रियेने व्याप्त होत असतं आणि व्याप्य दुसरा कोणी असतो, हा व्यापक दुसरा आहे आणि तो त्यानेच व्याप्त होत नाही. अशा स्थितीमध्ये दाखवा की अज्ञान आणि मुग्धता हे साक्षीचे विशेषण कशा प्रकारे होऊ शकतं. हे त्याच्यामध्ये तो प्रवाहित झाल्यानंतरच तो अज्ञानी आहे, प्रवाहित झाल्यानंतरच तो मुग्ध आहे. त्यामुळे आत्मस्वरूपामध्ये ह्या दोन्ही गोष्टी त्याला स्पर्श करणार नाही आणि अज्ञानास पाहूनच पृथक पाहणारा, ह्या अज्ञानातच आपला कर्मभूत अनुभव करणारा आणि त्या शरीरांतर्गत कृष्णता आणि रूप इत्यादीचे समान साक्षीचे धर्मरूप ग्रहण करत नाही. तेव्हा हा पूर्वपक्ष म्हणतो त्यावरती सुख आणि दुःख, इच्छा आणि प्रयत्न, आत्म्याच्या धर्माशास्त्र सर्व लोक हे ग्रहण करत असतात. तेव्हा सिद्धांती म्हणतो अशा प्रकारे देखील ग्रहण करणारी पुरुषाची पृथकताच ही स्वीकार केली जात आहे. आणि तुम्ही जे सांगितलंय की मी जाणत नाही, मी मुग्ध आहे, तर तुम्ही भलेही अज्ञ आणि मुग्ध राहा, परंतु जो अशा प्रकारे पाहणारा असतो तो मात्र ज्ञाता आहे. आपली मुग्धता, आपली अज्ञता ही आपल्या अज्ञानाला जो पाहतो तो ज्ञाताच आहे. म्हणून तो अशा प्रकारे पाहणारा जो असतो तो ज्ञाता आणि अमुग्ध आहे, अशी आमची प्रतिज्ञा आहे. व्यासजीने देखील असं सांगितलं आहे की क्षेत्री म्हणजे आत्मा आणि इच्छादी संपूर्ण क्षेत्रास तो प्रकाशित करत असतो. समस्त भूतामध्ये समान रूपाने स्थित आणि त्यास नष्ट होण्यावर देखील नष्ट न होणारे हे परमेश्वरास इत्यादी शेकडो प्रकारचे त्याचे वर्णन केलेले आहे. म्हणून स्वयं आत्म्याची बद्धमुक्त व ज्ञान अज्ञानाचे कारण कोणतीही विशेषता ही लागू पडत नाही, कारण की त्या सर्वदा समान आणि एक स्वरूप मानल्या गेले आहे. परंतु लोक जे आहेत ते आत्मतत्वास अन्य प्रकाराने आपली कल्पना करून बद्धमोक्षादीच्या शास्त्राचे केवळ अर्थवाद सांगत आहेत. ते तर आकाशामध्ये देखील पक्षीचे चरणचिन्ह पाहू इच्छितात, अथवा आकाशास गुठीने खेचणे आणि त्यास चमड्याच्या समान लपेटणे असं ही इच्छा करत असतात. आम्ही तर असे करण्यात समर्थ आहोतच असे नाही. आम्ही सर्वदा सम, एकरस, अद्वैत, अविकारी, अजन्मा, अमर, अमृत, अभयरूप आत्मतत्वच ब्रह्म आहे असंच समजत असतो. आणि म्हणून विपरीत ग्रहणाने होण्याच्या देहाच्या या संततीचे जे विच्छेद मात्र जे विज्ञानाचे फल आहे त्याच्या अपेक्षेने ब्रह्मतत्वास आम्ही प्राप्त होत असतो. हे कथन मात्र हे केवळ उपचारात्मक आहे. अशा रीतीने हा मंत्र इथे संपन्न झाला, 6वा मंत्र. आणि त्याच्यानंतर पुढचा 7वा मंत्र ची पूर्वपीठिका आपण पहिल्यांदा पाहूया. स्वप्न आणि जागृती अवस्थेमध्ये जाण्याचा जो दृष्टांत दिला आहे त्याचे द्राष्टांतिक संसाराचे वर्णन करून दिले गेले आहे. संसाराची हेतभूत विद्या, कर्म आणि पूर्वप्रज्ञेचे देखील निरूपण केले गेले आहे. आणि ज्या उपाधिभूत देह आणि इंद्रिय लक्षण भूतांना परिवेष्टित झालेला जो जीव आहे तो संसारित्वाचाच अनुभव घेत असतो त्याचा देखील उल्लेख करून गेलेला आहे. त्याचे साक्षात प्रेरक धर्म आणि अधर्म आहेत असा पूर्वपक्ष करून हा निश्चय केला गेला आहे की कामच त्याचा प्रेरक आहे. आणि या प्रकारे या ब्रह्मभागाच्या द्वारे त्याचा या अर्थाचा निश्चय केला गेला होता. तसेच मंत्राच्या द्वारे देखील बंध आणि बंधाचे कारणाचे वर्णन करून इतिनु कामयमाना इत्यादी पदांची या प्रकरणात उपसंहार करून दिलेला आहे. आणि नंतर अथ कामयामना अशा प्रकारचा आरंभ करून सुषुप्तावस्थे रूप दृष्टांताच्या या द्राष्ट्रांतिक भूत आणि सर्वात्म भावरूप मोक्षाचे वर्णन केले आहे. येथे मोक्षाचे कारण जे आत्मकामत्वाच्या द्वारे आत्मकामत्व दाखवले गेले आहे ते आत्मकामत्वाच्या द्वारे आत्मकामत्व प्रकरणाच्या सामर्थ्याने आत्मज्ञानाच्या शिवाय होऊ शकत नाही. कारण म्हणून सामर्थ्याने ब्रह्मविद्याच ही मोक्षाचे कारण हे दाखविले गेले आहे. आणि यामुळे संसाराचे मूळ काम काय आहे हे दाखविले आहे. तेव्हा पुढचं घ्या. पण ही गोष्ट सांगितली गेलेली आहे आणि ती ओळख दिली आहे की मोक्षाच्या कारणाच्या ज्ञानाने हे ब्राह्मण भागाद्वारा दाखविले गेले आहे.
त्याचं दृढ करण्यासाठी हा जो श्लोक शब्दवाच्य मंत्राचा उल्लेख केला जात आहे. तेव्हा विद्वानाचं अनुत्क्रमण हा विषय आहे आणि त्या विज्ञानाचं अनुत्क्रमण कसं होतं या विषयावर हा 7वा मंत्र आहे. तो मंत्र आपण वाचूया आणि वेळ मिळेल तर त्याचा अर्थ बघूच आणि बाकी मग पुढच्या वेळेला. तेव्हा विद्वानाचे अनुत्क्रमण मंत्र क्रमांक 7, 4था अध्याय, 4थं ब्राह्मण आणि 7वा मंत्र. तदेश श्लोको भवतु यदा सर्व प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदि श्रिताः अथ मर्त्यो अमृतो भवत्यत्र ब्रह्म समाश्नुत इति तद्यथा हि निर्वलयन्ति वाल्मीके मृता ततस्त्या शयितैव मेवेदं शरीरं शेते अथायम शरीरो मृतः प्राणो ब्रह्मैव तेजा एव स भगवते सहस्र ददामिति होवाच जनको वैदेह. अर्थ असा आहे याचा की त्याच अर्थात हा जो मंत्र आहे या समयी याच्या हृदयामध्ये आश्रित संपूर्ण कामनाचा नाश होऊन जात असतो. तर मग हा मरणधर्म अमृत होऊन जात असतो आणि हेच या शरीरामध्येच या ब्रह्माची प्राप्ती करून येत असतो आणि हेच या शरीरातच त्या ब्रह्माची प्राप्ती करून होऊन जात असते. तर यामध्ये दृष्टांत ज्या प्रकारे सर्पाची भासात्मक प्रतीती त्यावरील मृत आणि सर्वद्वारा परित्यक्त होऊन गेलेल्या आणि परित्यक्त होऊन पडलेला जो सर्प आहे तो असतो आणि त्याच प्रकारे हे शरीर देखील पडून जाते आणि हे शरीर अमृत प्राण तर ब्रह्मच आहे आणि तेजच आहे. तेव्हा जो शरीरी आहे तो ब्रह्मस्वरूपच आहे. तेव्हा विदेहराज जनकाने सांगितलं की तो मी जनक श्रीमानास सहस्त्रगायी देत आहे तेव्हा तुम्ही मला स्पष्टपणे मोक्षाची कल्पना करून द्या. याची त्याने पुन्हा एकदा त्याचं पुनःस्मरण केलं आणि त्याच्यामध्ये परत एकदा मोक्ष काय आहे हे सांगायला सुरुवात केली. तेव्हा याचा आशय असा आहे की याच अर्थाने हा जो श्लोक आहे म्हणजे हा मंत्र आहे. जेव्हा ज्या समयी सर्व अर्थात समस्त काम कृष्णाचे भेद सर्वता सुटून जातात तेव्हा आत्मकामातील ब्रह्मवेत्याचे ते समस्त कामनेचे समूळच नष्ट होऊन जाते आणि जो लोकांमध्ये प्रसिद्ध पुत्रेष्णा वित्तेष्णा आणि लोकेष्णा ह्या रूपाने ऐहिक आणि पारलौकिक कामना या पुरुषाच्या हृदया बुद्धीमध्ये आश्रित असतात तेव्हा जेव्हा हे समूळ नष्ट होऊन जात असतात तेव्हाच हा मरणधर्मी होण्यावर देखील कामनाचे समूळ नष्ट होऊन जाण्याच्या कारणाने तो अमृत होऊन जात असतो. येथे अर्थात ही गोष्ट सांगून दिलेली आहे की अनात्म विषयक कामनाच ही अविद्यारूप मृत्यू आहे आणि मृत्यूचा वियोग होऊन जाण्यावर हा विद्वान जीवित राहताना देखील अमृत होऊन जात असतो. असं इतकं आपण हा आशय पाहिला आणि पुढच्या रविवारी आपण हा मंत्र जो आहे तो याची थोडी पुनरावृत्ती करून हे आपण हा मंत्र पूर्ण करूया. ठीक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.